मी प्राध्यापक डॉक्टर आभास शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1-2 प्रोडक्शन अँड कॉस्ट्स म्हणजेच उत्पादन आणि खर्च या संदर्भातल्या बाबीवरती चर्चा करणार आहोत. त्यातील विशेष करून युनिट 8 प्रोडक्शन विथ 2 व्हेरिएबल इनपुट किंवा 2 उत्पादनासह व्हेरिएबल्स किंवा त्याचे इनपुट या घटकावरती आपण चर्चेला सुरू करणार आहोत. कोणत्याही वस्तूचं उत्पादन करताना अर्थव्यवस्थेमध्ये किमान 4 घटकाची आवश्यकता असते: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. यातील 1 किंवा 2 व्हेरिएबल्स किंवा घटक आपण जर बदलले तर कशा पद्धतीने उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते किंवा उत्पादन किती प्रमाणात वाढू शकतं, कशा पद्धतीने वाढू शकतं ते पाहणं हे अगत्याचं ठरू शकतं. उत्पादन योग्य पद्धतीने होत असताना किंवा पहिल्या टप्प्यामध्ये वाढती अवस्था आपल्याला पाहायला मिळते. जसे जसे उत्पादनाचे घटक आपण वाढवत जाऊ तशा पद्धतीने उत्पादनाचं निघणारं आउटपुट हे देखील वाढत असतं. परंतु जसे घटक वाढवतो तसे उत्पादनाचा खर्च हा वाढलेला असतो. तो उत्पादनाचा खर्च किती वाढू शकतो किंवा कुठपर्यंत उत्पादक हा उत्पादनाचा खर्च करू शकतो तेही महत्त्वाचं असतं. कालांतराने काही कालखंडानंतर उत्पादन किंवा निघणारं आउटपुट जे आहे ते स्थिर व्हायला सुरुवात होते, परंतु खर्च मात्र तेवढाच होईल असं सांगता येत नाही. काही काळ कदाचित खर्च देखील स्थिर झालेला असतो, परंतु नंतर आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला खर्च हा देखील वाढत्या स्वरूपाचा दिसून येतो आणि उत्पादनाचा जो घटक आपण म्हणतो तो उत्पादन घटक किती आहे, कशा पद्धतीने आहे, किती वापरला जाईल ते पाहणं अगत्याचं ठरेल. या अनुषंगाने आपण इंट्रोडक्टरी पार्ट किंवा त्याचं काही इंडेक्सिंग आपण बघूया. 8च्या चॅप्टरचं काय आहे. प्रोडक्शन विथ 2 व्हेरिएबल्स इनपुट किंवा उत्पादनाचे व्हेरिएबल. इंट्रोडक्शन, उत्पादन कार्य, प्रोडक्शन ऑफ फंक्शन्स, आयएसओ क्वांट्स म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने आयएसओ क्वांट असू शकतो, त्याचे डेफिनेशन काय, त्याचे प्रकार काय असतील, त्याचा मॅप कशा पद्धतीने होऊ शकतो, अझम्पशन्स किंवा त्याचे असणारे गृहीतक काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स गुणवैशिष्ट्याचा भाग आपण पाहत असताना हे कशा पद्धतीने असू शकतो किंवा किती असू शकतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. उत्पादन किंवा त्याची रेंज, लायन्सेस किंवा आर्थिक क्षेत्र जे आहे ते कशा पद्धतीने आहे, घटक आणि निर्मात्याचे समतोल किंवा यांचे इष्टतम संयोजन जे आहे ते किती आहे, कशा पद्धतीने होऊ शकतं ते पाहूया. इनपुट किंवा किमती आणि लायन्सेस किंवा दिलेल्या खर्चासाठी आउटपुटचे जास्तीत जास्त किंवा जास्तीकरण आउटपुटच्या दिलेल्या स्तरावरील खर्च हा कमी करणं किंवा विस्ताराचा मार्ग जो आहे तो वाढवणं हा अपेक्षित आहे. विस्ताराचा मार्ग हा दीर्घकाळात इष्टतम विस्तार मार्ग कशा पद्धतीचा आहे, किती आहे आणि दीर्घकाळात इष्टतम विस्तार मार्ग जो आहे तो किती बदलू शकतो, शॉर्ट रन मध्ये काय आहे किंवा इष्टतम विस्तार पथ जो आहे तो कसा आहे तो पाहूया आपण. या इकॉनॉमिक, रिजनल अँड प्रोडक्शन राईट लाईनच्या म्हटले किंवा आर्थिक उत्पादनाच्या अनुषंगाने ती स्थिती कशी होती ती पाहता येईल आपल्याला. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये जेव्हा संसाधनाचा विस्तृत भाग आपण साधन सामग्रीचा भाग उत्पादनासाठी वापरतो त्यामध्ये भांडवल असेल किंवा इतर घटक असतील, श्रम असेल, जमीन असेल किंवा इतर वर्गीकृत किंवा अवर्गीकृत भाग आपण म्हणूया, तो ज्या वेळेला आपण उत्पादनासाठी घेतला जातो त्यावेळेला त्याची स्थिती कशा पद्धतीने असेल, किती बदललेली स्थिती असेल किंवा या प्रक्रियेतून आउटपुट कशा पद्धतीने अपेक्षित आहे, या आउटपुट आणि इनपुटमध्ये व्याख्येनुसार किंवा नंतर चर्चा करण्यासाठी आयएसओ क्वांट ही संकल्पना जी आहे ती विषयावर चर्चा होईल. उत्पादन क्षेत्र आणि नंतर शेवटी इष्टतम किंवा त्याचे फलित कशा पद्धतीने आलेलं आहे, किती आलेलं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. उत्पादकाचा समतोल, हा समतोल बिंदू जो आहे तो कशा पद्धतीने किती राखता येऊ शकतो किंवा गाठता येऊ शकतो ते आपल्याला पाहता येईल. जेव्हा संसाधनाची विस्तृत व्याख्या केली जाते तेव्हा उत्पादनाचे घटक किंवा त्या अनुषंगाने असणारे वापरलेली उत्पादनाची साधन सामग्री आहे तिच्यासाठी किती खर्च येऊ शकतो, त्या खर्चाची स्थिती काय असेल, या खर्चाच्या स्थितीच्या अनुषंगाने विचार करणं अपेक्षित ठरू शकतो. उत्पादन वक्र किंवा आयएसओ क्वांट वक्र जो म्हटले समवृत्ती वक्राच्या अनुषंगाने जसं आपण म्हणतो तशा पद्धतीने हा आयएसओ क्वांट आपल्याला पाहता येऊ शकतो.
उत्पादन कार्य किंवा उत्पादनाचा सिद्धांत हा तांत्रिकच्या काही पूर्व ज्ञानाने सुरू होतो आणि किंवा अभियांत्रिकी माहिती जी आहे ती उदाहरणार्थ जर एखाद्या फॉर्मकडे दिलेले प्रमाण असेल किंवा कामगार असेल, जमीन असेल, यंत्रसामुग्री असेल, उत्पादनाची पातळी असेल निश्चित केली जाईल आणि तांत्रिक किंवा अभियांत्रिकी परिस्थिती जर असेल तर अर्थशास्त्रज्ञ या अंदाजावरून किंवा अंदाज करू शकत नाही. उत्पादन पातळी ही तांत्रिक परिस्थितीवर देखील अवलंबून असू शकते. म्हणजे हे उत्पादनाच्या ग्रहितकाच्या अनुषंगाने सुद्धा विचार होऊ शकतो. जर उत्पादन घेत असताना काही बाबी गृहीत धराव्या लागतात, त्याच्याशिवाय उत्पादन घेणं हे शक्य होत नाही. किंवा उत्पादनाची स्थिती ही बदललेल्या पातळीनुसार कशा पद्धतीने बदलेल, किती बदलेल, ती त्याचे काही अझम्पशन्स आपण म्हणूया, हायपोथेसिस म्हणूया, ते अझम्पशन्स किंवा हायपोथेसिस जे आहेत ती व्यक्त केली जातात किंवा त्यानुसार निर्धारित केली जातात आणि या अझम्पशन्सच्या अनुषंगाने म्हणजेच काय उत्पादन होत असताना तंत्रज्ञानात बदल होत नाहीत किंवा फारसे बदल झालेले नसतात, जे आहेत त्या कंडिशनला उत्पादनासाठी लागणारा खर्च हा किती किंवा कसा असू शकतो ते आपल्याला पाहता येऊ शकेल. उत्पादन कार्य किंवा उत्पादनाच्या नियमांचे वर्णन करते वेळी म्हणजेच त्याचे जे काही घटक आपण उत्पादनाचे पाहतो, इनपुटच्या उत्पादनामध्ये आउटपुट किंवा कोणत्याही विशिष्ट ठिकाणी रूपांतर करण्यामध्ये कालावधीमध्ये उत्पादन कार्यामध्ये केवळ तांत्रिकदृष्ट्या समाविष्ट आहे किंवा उत्पादनाच्या प्रभावी पद्धती, कारण एकही तर्कशुद्ध उद्योजक या स्थितीला आलेला दिसत नाही किंवा त्या अनुषंगाने त्याचं उत्पादन प्रक्रियेत त्याचा भाग समावेश केला जात नाही. या उत्पादनाच्या अनुषंगाने ISO क्वांटमध्ये काय सांगितलंय किंवा ISO क्वांटच्या मेथडनुसार जे बदल झालेले आहेत ते कशा पद्धतीने असू शकतील, किती असू शकतील ते पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरू शकतं. या स्थितीत उदाहरणाच्या सहाय्याने ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याची काही संकल्पना किंवा आउटपुट जे आहेत ते किती असतात, कशा पद्धतीने आहेत ते समजा एखाद्या उत्पादनाच्या परिस्थितीमध्ये किंवा प्रगल्भतेच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपल्याला त्या बाबतीत किती स्थिती किंवा कशा पद्धतीने स्थिती असू शकेल ते बघावं लागेल. समजा एक्स फर्मला किंवा एखादी उद्योग संस्था आहे एक्स म्हणून, त्या उद्योग संस्थेच्या अनुषंगाने झालेल्या स्थित्यंतरात 100 युनिटची किंवा कमोडिटीचा विचार करता ती कशा पद्धतीने आहे, किती आहे, त्याची संख्या किती असेल किंवा किती बदललेली स्थिती असेल. क्वांट म्हणजे संख्या किंवा ISO क्वांट, ISO हा निर्धारित केलेला मानांक त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे, तो किती आहे, त्यात झालेले बदल किंवा कालांतराने होणारे बदल हे किती असतील तर ते देखील निर्धारित आहेत असं आपण म्हणूया. ते निर्धारित म्हणजे कशा आकृतीच्या अनुषंगाने बघा आपल्याला इथं टेबल आणि या बाबतीत दिले आहे. ISO म्हणजे संख्यात्मक बदल जो आहे तो युनिट्समध्ये लेबर सुरुवातीला 2, 4, 6 अशा पद्धतीने वापरलेले दिसतात. त्यावेळेला प्रोसेसच्या वेळेला आपण पाहतो 1, 2, 3 यामध्ये युनिटमध्ये कॅपिटलमध्ये 7, 4 आणि 3 या तिन्ही स्टेपमध्ये असे बदल झालेले दिसतात. किंवा युनिट्स ऑफ लेबरमध्ये 2 वरून 4 केले तर त्या ठिकाणी तेवढं प्रोडक्शन किंवा कॅपिटल तेवढं वापरलं जाईल असं नाही, तर त्या अनुषंगाने युनिट कॅपिटल जे आहे ते 7, 4, 3 या अनुषंगाने बदलत चाललेला आहे किंवा बदललेली स्थिती त्या स्थितीत बदल झालेले दिसतात. या ठिकाणी डायग्राममध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की ABC अशा पद्धतीने डावीकडून उजवीकडे हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली जात असताना 100 युनिट किंवा P = 100 युनिट्स या ठिकाणी वापरलेले आहेत. कॅपिटल त्याचं काय आहे, लेबर कशा पद्धतीने आहे, कॅपिटल अँड लेबरच्या अनुषंगाने उत्पादन घेत असताना ते 100 युनिट किंवा प्रोडक्शन जे आहे ते 100 युनिट्स झालेलं आपण पाहू शकतो या ठिकाणी. परंतु या ठिकाणी प्राइस किंवा कॅपिटल जे आहे ते जास्ती आहे, त्याच वेळेला इथं वापरलेले लेबर आहे ते कमी आहे. म्हणजे भांडवल प्रधान देशामध्ये जसं आपण अमेरिकेमध्ये पाहतो की त्या ठिकाणी भांडवलाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, तुलनात्मकरित्या लेबरचा वापर हा कमी प्रमाणात केला जातो. परंतु भारतात ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 6 म्हणजे C सिच्युएशन जे आपण पाहतो ती आलेली दिसते. 3 एवढं कॅपिटल आहे आणि C पर्यंत किंवा 6 पर्यंत हा लेबर यूज झालेला दिसतो. म्हणजे जास्तीचं लेबर आहे आणि कमी भांडवल आहे. परंतु अमेरिकेमध्ये पाहतो किंवा डेव्हलप कंट्रीमध्ये पाहतो त्यावेळेला आपल्याला याच्या विरुद्धार्थी स्थिती असल्याचं आपल्याला दिसते किंवा पाहायला मिळते. ISO क्वांटचे जे काही टाईप्स आपण म्हणतो, बहिर्वक्र समांतर स्थितीच्या ती कशी आहे,
रेखीय समावेशांचा आहे किंवा इनपुट आहे आउटपुट आहे आयसोकॉन्ट यांची स्थिती काय आहे. पारंपरिक आर्थिक सिद्धांताने दर्शवल्याप्रमाणे बहिर्वक्र किंवा असंयोगता वापर हा केलेला दिसून येतो किंवा त्या पद्धतीनं त्याच्यात बदल झालेले आहेत. म्हणजे बहिर्वक्र स्थिती आणि अंतर्वक्र स्थिती याच्यातली बदलची स्थिती काय आहे कशा पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा अवलंबून आहे. काही आकार किंवा गृहीत धोरणानुसार घटकाच्या प्रतिस्थापनेची डिग्री किंवा इतर दोन संभाव्य उत्पादन जे आहेत त्या आयसोकॉनच्या रेखीय किंवा आयएसओ इनपुट आणि आउटपुटच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सांगता येऊ शकतो. रेखीय समसमानता ही किती असू शकते किंवा घटकांच्या परिपूर्ण प्रतिस्थापनाच्या बाबतीत या उत्पादन किंवा आयसोकॉन्ट हा एक सरळ रेषेच्या उताराचा आकार मानला जातो किंवा त्या उतार जो आहे तो आपण इथं जो आयसोकॉन्टचा उतार जो आहे तो डावीकडून उजवीकडे खाली वक्र किंवा खाली आलेला दिसतोय आणि ओ केंद्रबिंदू सी किंवा 0C हा बहिर्वक्र स्वरूपाचा असलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच या ठिकाणी प्रतिस्थापना दर किंवा स्थापना दर जो आहे तो डिक्रीज होत असताना देखील कशा पद्धतीने होईल किती होईल या डावीकडून उजवीकडे वळणारा वक्र त्याच्याऐवजी या ठिकाणी कॅपिटलचा जर बघितला फ्लो तर तो सरळ रेषेत आहे. भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण हे निश्चित असलेल्या प्रकरणाचा विचार केलेला आहे किंवा त्या अनुषंगाने सांगितलेला आहे. या प्रकरणात सुरुवातीला श्रमाचे किरकोळ उत्पादन वाढेल, रक्कम वाढली आहे आणि किरकोळ उत्पादन देखील सरासरी वाढेल. त्यासह उत्पादन या स्थितीत एकूण उत्पादनात वाढ होते. जर व्हेरिएबल इनपुट म्हणून किंवा श्रम आणखी वाढले तर किरकोळ उत्पादन एका बिंदूनंतर वाढणे थांबते. त्यामुळे एकूण वाढीचा दर हा उत्पादन देखील पडण्याची किंवा त्या अनुषंगाने बदलण्याची स्थिती निर्माण होते. शेवटी किरकोळ उत्पादन हे नकारात्मक होते आणि यामुळे एकूण घटक किंवा एकूण घट ही जी स्थिती आहे ती देखील बदललेली आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसतात. भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण जे आहे ते निश्चित असलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने त्याबद्दलची स्थिती जी आहे तर त्या अनुषंगाने सांगता येईल. या प्रकरणात सुरुवातीला किंवा श्रमाचे किरकोळ उत्पादन हे वाढलेलं आहे. वाढती स्थिती जी आहे ती वाढलेली आहे. किरकोळ उत्पादन देखील सरासरी वाढेल. त्यासह उत्पादन किंवा या स्थितीत एकूण उत्पादनात वाढ होते. जर व्हेरिएबल किंवा त्या अनुषंगाने असणारे इनपुट जे आहेत ते देखील बदलतील. श्रम आणखी वाढले तर किरकोळ उत्पादन हा एका बिंदूनंतर वाढणे थांबते. त्यामुळे एकूण वाढ ही विशिष्ट टप्प्यापर्यंत जाईल. परंतु या ठिकाणी जो वक्र आहे तो घटते स्वरूपाचा दाखवलेला आहे. म्हणजे तिसऱ्या स्टेजमध्ये आपण जातो. शेवटी किरकोळ उत्पादन हे नकारात्मक होते आणि त्यामुळे एकूण घट ही तीव्र गतीनं घटलेली दिसते. ABCEG ही जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ABCDEF आणि G यामध्ये जेवढी वरच्या बाजूला स्थिती असेल तेवढे उत्पादने जास्त असेल. म्हणजे O बिंदूच्या विरुद्ध बाजूने किंवा जास्ती बाजूने ज्यावेळेला आपण म्हणतो त्यातली स्थिती आहे ती जास्ती फायदेची आहे किंवा जास्त समाधान देणारी बाजू आहे असलेली दिसून येते. जसे की आपण कॅपिटल जे पाहतो JKLMN किंवा MLKJ हे OY अक्षावरचं कॅपिटल आहे आणि लेबरचा जो वापर केलेला आहे तो श्रमिकाच्या सहाय्याने RSTUOX अक्षावरती या दर्शवलेला आहे. या लेबरच्या अनुषंगाने होणारे बदल किंवा त्यातला असणारा सुसंबंध जो आपण म्हणूया तो कशा पद्धतीने आहे तर या ठिकाणी भांडवल किंवा कॅपिटल जसं वाढत जाईल तशा पद्धतीने कॅपिटलचं इम्पॉर्टन्स जास्त असेल. कॅपिटल कमी असेल त्यावेळेला लेबर वाढवलेलं असेल, लेबरचं इम्पॉर्टन्स जास्त असेल किंवा आयसोकॉन्टमध्ये या स्थितीला महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट हे समीकरण ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला जेवढे इनपुट वापरलेले आहेत, कॅपिटल वापरलेलं आहे, लेबर वापरलेलं आहे याची समान स्थिती जर असेल तर ON हा वक्र सरळ रेषेत किंवा डावीकडून उजवीकडे सरळ रेषेत केंद्रबिंदूपासून समान झालेला असतो. त्यामुळं OY आणि OX हे दोन्ही जे आहेत ते वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे दाखवलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे इनपुट आउटपुट समीकरण जेव्हा उत्पादनाचे घटक किंवा पर्याय स्थिती नसतात त्यावेळेला पूरक बाबीवरती तांत्रिक गुणांक
हा निश्चित केला आहे। या विधानाचा अर्थ जेव्हा उत्पादनाचे घटक हे वापरले जातात तेव्हाच इष्टतम उत्पादन मिळते, निश्चित प्रमाणात त्याच्यात बदल झालेला दिसून येतो। त्यामुळे लेबर आणि कॅपिटल हे कसं आहेत किंवा किती आहेत, युनिट कशा पद्धतीने वापरले जातात ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं। याचबरोबर या युनिटच्या अनुषंगाने P2 किंवा P1 हा 50 जो बेनिफिट्स किंवा युनिट्स निर्माण होतोय किंवा निर्माण झालेला दिसतो, त्याच अनुषंगाने 100 युनिट P2 हा देखील भाग त्यातला महत्त्वाचा आहे। तो युनिट 100 युनिट जे आहेत ते वापरलेले दिसत आहेत। अशा अनुषंगाने इनपुट आउटपुट समीकरण जे आहे ते एक समान पद्धतीने बदललेलं आहे किंवा बदलत्या स्थितीत असल्याचं आपल्याला अनुभवायला मिळते। जेव्हा उत्पादनाचे घटक हे पर्याय नसतात किंवा त्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल त्यावेळेला तांत्रिक गुणांक हा निश्चित केलेला आहे। या विधानाचा अर्थ हा जेव्हा उत्पादनाचे घटक हे वापरले जातात तेव्हाच इष्टतम उत्पादन मिळते, निश्चित प्रमाणात त्याच्यात बदल झालेला दिसतो किंवा त्या बदलत्या स्थितीनुसार याच्यात देखील वाढ किंवा घट ही झालेली असेल। ISO फॉन्ट्स किंवा त्याचा असणारा नकाशा मॅपिंग आपण म्हणूया उत्पादन कार्य ही दर्शवते की घटक इनपुट हे बदलत असतात, आउटपुट कसे बदलते किंवा म्हणून चित्रण करणाऱ्या निर्मात्यासाठी नेहमीच अनेक ISO फॉन्ट्स असतात। उत्पादनाचे स्तर किंवा उत्पादनाच्या एका विशिष्ट कराचे चित्रण करणारे एक ISO फॉन्ट्स दर्शवलेले आहे। उत्पत्तीच्या बिंदूजवळील समीकरणे तुलनेने कमी पातळीचे दिसून येतात किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल होतात। प्रतिनिधित्व करणारे वक्र जे आहेत ते बदललेल्या स्थितीच्या अनुषंगाने बदल झालेले आहेत। पातळीचे किंवा प्रतिनिधित्व करताना उत्पादनापासून दूर जाताना किंवा उत्पादनाची स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने आहे, मूळ उच्च ISO फॉन्ट जो सांगितलेला आहे सर्व समानता दर्शवणारा किंवा जसं समवर्ती वक्र आपण म्हणतो त्या अनुषंगाने या ISO फॉन्टमध्ये किंवा मॅपिंगमध्ये 4 भाग हे दर्शवलेले आहेत। त्या चारही बाजूच्या अनुषंगाने त्याचं चित्रण किंवा स्थिती आपल्याला पाहता येऊ शकते। P1, P2, P3 आणि P4 या ठिकाणी 100, 200, 300 आणि 400 एवढे युनिट्स हे बदललेले आहेत किंवा वाढत्या स्थितीनुसार या युनिटमध्ये सुद्धा बहिर्वक्र परंतु जास्तीचं समाधान देणारे, जास्तीचं उत्पादन देणारे, संतुलन दर्शवणारे जे बिंदू आहेत त्या ठिकाणी 4 किंवा P4 असा आहे। 400 युनिट्स एवढं उत्पादन निघालेलं आहे। या युनिटच्या उत्पादनाच्या अनुषंगाने जास्ती बेनिफिट मिळेल, परंतु P1 मध्ये तुलनात्मकरित्या युनिट कमी आहे। कॅपिटल लेबर याचं देखील प्रमाण हे तेवढ्याच प्रमाणात असताना देखील P4 पश्चिम ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला जास्तीचे युनिट हे मिळालेले आहेत। तुलनात्मकरित्या लेबर आणि कॅपिटल जे आहेत ते तुलना जास्तीचे असतील, परंतु त्यातही प्रमाण जे आहे ते यापेक्षा जास्त असेल, परंतु किती असेल तर त्याच्या समप्रमाणात हे समांतर रेषा ज्या पद्धतीने आपण म्हणूया तशा पद्धतीने या ठिकाणी समांतरता ही दर्शवलेली दिसते। P1, P2, P3 आणि P4 ही या अवस्थेमध्ये किंवा या स्थितीत ही बदल झालेला आहे। ISO फॉन्ट्सच्या गृहीतकाच्या अनुषंगाने विश्लेषण साधारणपणे खालील गृहीतकावर आधारित असते। सामान्यतः गृहीत धरले जाते की फक्त 2 घटक किंवा इनपुट आहेत उत्पादन, त्यामुळे संकल्पनेचे भौमितिक प्रदर्शन हे सोपे होते कारण आपण सहजपणे आकृती काढू शकतो। जर आपण हे गृहीत सोडून दिले आणि उत्पादनाच्या 4 किंवा 5 घटकांचा विचार केला तर वास्तविकता ही लक्षात येते किंवा वास्तविकता ही दिसून येते। त्यामुळे आकृतीबद्ध प्रतिनिधित्व वापरण्यास सक्षम आहे किंवा नाही, त्याचबरोबर बीजगणितीय पद्धतीचा देखील अवलंब करावा लागेल। ISO फॉन्ट विश्लेषणाचे दुसरे गृहीतक असे आहे की जे उत्पादन लहान युनिटमध्ये विभागले जाऊ शकते आणि विविध घटकामध्ये उत्पादन घेतले जाते किंवा त्याच्या परित्याग आपण बदललेला दिसतो, त्या अनुषंगाने सुद्धा काही भाग हे समांतर स्थितीऐवजी बीजगणितीय मेथडपेक्षा भौमितिक मेथड जे आपण म्हणतो त्या वेगाने उत्पादन हे वाढणं अपेक्षित असतं, परंतु बीजगणितीय पद्धतीनुसार जर उत्पादन होत असेल तर तितकासा फायदा हा नसतो। त्यामुळे या संकल्पनेत भौमितिक प्रदर्शन सुद्धा फार महत्त्वाचं आहे किंवा भौमितिक स्थितीच्या आधारावरती
वेगाने दुप्पट चौपट सहापट अशा पद्धतीनं म्हणजे गुणात्मक न होता त्याच्या जास्तीच्या वेगाने भौमितिक स्वरूपाचं उत्पादनाचं आउटपुट जे आहे ते निघणं अपेक्षित आहे किंवा तशा पद्धतीनं होणं महत्त्वाचं ठरेल. यामध्ये विशेष करून एक याचे काही आयसोकॉनची वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. त्या वैशिष्ट्यामध्ये एक गुळगुळीत किंवा अखंड आयसोकॉन्ट जे पारंपरिकमध्ये स्वीकारले गेले आहे किंवा आर्थिक सिद्धांतामध्ये खाली काही वैशिष्ट्य दाखवलेले आहेत. तो डावीकडून उजवीकडे उतरत्या स्वरूपाचा किंवा ऋणात्मक उतार आहे किंवा आयसोकॉन्टला ऋणात्मक उतार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उच्च आयसोकॉन्ट मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करते. कोणतेही दोन समांश हे एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत अशी स्थिती दिसून येते. आयसोकॉन्ट्स हे उत्पत्तीपर्यंत उत्तल असतात. कोणतेही दोन समांश हे एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्शही करत नाहीत. त्यामुळे आयसोकॉन्ट्स हे उत्पत्तीपर्यंत उत्तल असतात. त्याच्यात फारसे बदल झालेले दिसत नाहीत किंवा त्या अनुषंगाने तशी बदललेली स्थिती हे देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं ऋणात्मक उतार असणं आयसोकॉन्टला मोठा आउटपुट किंवा त्याला उच्च आयसोकॉन्ट म्हटले गेलेलं आहे. कोणतेही दोन समांश हे एकमेकांना छेदत नाहीत किंवा कोणत्याही बहिर्वक्र असणाऱ्या दोन्ही रेषा एकमेकांना छेदत नाहीत. जर एका वस्तूचं आणि दुसऱ्या वस्तूचं एक समानता ज्यावेळेला आपण दिसते तसं किंवा एकसारखा उपभोग जसं आपण म्हणतो किंवा ज्याची आवड निवड असेल म्हणजे एक वस्तू आणि दुसरी वस्तू त्याच्यातून मिळणारं आउटपुट हे एकसारखं कधीही नसतं. तर त्याच्यातला वेगळेपण किंवा भिन्नता ही दिसून येते. त्यामुळं समवृत्त वक्र किंवा तटस्थता वक्र जे आहेत ते त्याच पद्धतीनं बदललेले दिसतात किंवा त्या अनुषंगाने समांतर पद्धतीनं किंवा त्याची एक वेगळी शैली आपण म्हणूया वेगळी भूमिका ही दिसून आलेली दिसते. कोणतेही दोन समांश हे एकमेकांना छेदत नाहीत. दोन वक्र समांश म्हणजेच वक्र जे आहेत ते एकमेकांना छेदत नाहीत तर ते समांतर असू शकतात किंवा बहिर्गोल असू शकतात आणि दोन्हीतनं मिळणारं समाधान हे वेगळं असणार आहे. उत्पत्तीपर्यंत उत्तल असतात म्हणजे बहिर्वक्र स्वरूपात असतात. शून्य केंद्रबिंदूशी किंवा झिरोशी ते बहिर्वक्र उत्तल स्वरूपाचे असतात. यामध्ये आकृतीत दाखवलेले आहेत P-100 युनिट्स जे आहेत ABCD हा जो वक्र दाखवलेला आहे हा बहिर्वक्र स्वरूपाचा ऋणात्मक उतार आहे परंतु बहिर्वक्र आहे. शून्याशी तो बहिर्गोल झालेला आहे असे सूचित करतो की नकारात्मकता उतारात हा आयसोकॉन्ट्स ची वैशिष्ट्य करणे म्हणजेच जेव्हा एका घटकाचे प्रमाण कमी केले जाते तेव्हा उत्पादनाची समान पातळी असू शकते. जेव्हा दुसऱ्याचे प्रमाण वाढवले जाते तेव्हाच त्या पहिल्याची स्थिती देखील बदललेली दिसते. म्हणजे ज्यावेळेला आपण जेवण करताना पण अगदी किंवा कुठलाही घटक घेत असताना देखील कोणत्याही वस्तूचा उपभोग घेताना एकाचा दुसऱ्याशी आणि दुसऱ्याची पहिल्याशी कंपॅरिझन करत नाही परंतु आपल्याला एक घेतल्यानंतर दुसऱ्याचा त्याग करावा लागतो. म्हणजे कोणत्याही तरी गोष्ट किंवा कोणती तरी बाब ही त्याला नकारात्मकतेच्या अनुषंगाने बदललेली स्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे आयसोकॉन्ट हा ऋणात्मक उताराचा जरी असला तरी याच्यातून मिळणारी उपयोगिता ही देखील वेगवेगळी असते किंवा डावीकडून उजवीकडे भिन्न स्वरूपाची स्थिती झालेली दिसून येते. या डावीकडून उजवीकडे खाली उतरत असणाऱ्या स्थितीतून नकारात्मकता किंवा त्या अनुषंगाने असणारी बाब या देखील आपल्याला पाहाव्या लागतील. त्यामुळे जेव्हा दुसऱ्याचे प्रमाण वाढवले जाते किंवा दुसऱ्या एखाद्या घटकाची स्थिती वाढते बदलते ती किती बदललेली असेल कशा पद्धतीने बदलली असेल. उच्च आयसोकॉन्ट कशाला म्हटलं आउटपुटचं प्रतिनिधित्व ज्या वेळेला करते त्यावेळेला या आउटपुटच्या स्थितीमध्ये असणाऱ्या बाबी किती आहेत कशा पद्धतीच्या आहेत तर या बाबीत झालेले बदल हे किती असतील कशा पद्धतीने असतील. यात ए सी असणारी बाब किंवा ए सी असणारी स्थिती ही भिन्न असेल बी सी असणारी स्थिती ही भिन्न असेल. म्हणजे ABCD आपण जसे आता उत्पादनाचे चारही घटक किंवा वेगवेगळ्या अवस्था पाहिल्या त्याच पद्धतीने या अवस्थेत उत्पादनाचा बहिर्गोल कशा पद्धतीने येतो किंवा किती बदललेली स्थिती आपल्याला दिसून येते ते देखील सुस्पष्टपणे आपल्याला सांगता येऊ शकते. या अनुषंगाने उत्पादन परिव्यय किंवा उत्पादनात झालेले स्थानांतर बदल जे आहेत
ते कसे कसे आहेत, किती किती आहेत, त्या बदलच्या स्थितीत कोणत्या बिंदूला किती बदल होतो, या ठिकाणी कॅपिटलच्या अवस्था जी दाखवलेली आहे ती ज्या उच्च कोटीला किंवा परमोच्च बिंदू आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला हा समतोलाचा बिंदू या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर P1 आणि P2 ही बहिर्वक्र आहे. त्याचबरोबर डावीकडून उजवीकडे उतरणारी स्थिती आहे. कॅपिटलचा वापर केला आहे, लेबरचा वापर केला आहे. लेबरच्या ठिकाणी 10, 20, 30 म्हणजे 10, 20, 30 असं दाखवलेलं आहे आणि कॅपिटलच्या ठिकाणी 5, 10, 15, 20 किंवा Y 0x आणि 0y ही स्थिती झालेली दिसून येते. त्यामुळे उच्च आयएसओ क्वांट जो आहे तो मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करतं. त्याचबरोबर उच्च म्हणजेच वरच्या बाजूचा जो आहे तो या ठिकाणी बहिर्वक्र बिंदू जो आहे तो जास्तीचं समाधान किंवा मोठ्या प्रमाणात आउटपुट मिळाल्याचं प्रतीक आहे आणि खालचा जो वक्र आहे तो तुलनात्मकरित्या कमी समाधान किंवा कमी आउटपुट मिळालेली स्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे लेबर कशा पद्धतीने वापरला जातो, किती वापरला जातो, 2 ISO क्वांट्स रिप्रेझेंटिंग डिफरंट आउटपुट किंवा लेवल त्याचे जे आहे अ हायर ISO क्वांट डिस्पॅच इट्स हायर अमाऊंट ऑफ आउटपुट, त्याचे जे आउटपुट आहे ते तुलनात्मकरित्या कमी दिसेल. उच्च ISO क्वांट मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करते आणि उच्च ISO क्वांट्स म्हणजेच उत्पत्तीच्या बिंदूपासून दूर असलेला हा प्रतिनिधित्व आहे. एक किंवा मोठे आउटपुट जे एकतर समान प्रमाणात किंवा एक घटक वापरून प्राप्त केले जाते आणि इतर घटकांची जास्त रक्कम किंवा दोन्हीची जास्त रक्कम हे घटक दाखवते किंवा दर्शवते आणि समान बिंदू जे आहेत ते त्याच अनुषंगाने बदललेली स्थिती हे दर्शवित असतात किंवा त्या अनुषंगाने बदललेली स्थिती ही देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 200 युनिट्स, 100 युनिट्स किंवा OX आणि 10, 20, 30 ही जी लेबरची स्थिती आहे किंवा लेबर वापरलेलं आहे त्याच पद्धतीनं त्यात 10, 15, 20 म्हणजे या ठिकाणी 30 वापरतं. भांडवल तुलनात्मकरित्या कमी वापरलं आहे. समान पातळीवर जरी असला तरी याचा वापर जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीने आहे तो आपल्याला पाहावा लागेल. कोणतेही उत्पादनाचा घटक किंवा कोणतेही दोन समांश, दोन वक्र जे आहेत ते एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत. आयसो क्वांट्स एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत कारण ते भिन्न प्रतिनिधित्व किंवा भिन्न घटकाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि या भिन्न भिन्न घटकांमुळे त्याची मिळणारी उपयोगिता, उपभोग हा वेगवेगळा असू शकतो. परंतु या उपभोगातून मिळणारे समाधान हे देखील वेगवेगळं असू शकतं. म्हणजे एखाद्या कंपनीकडून समजा पेन खरेदी केला आपण तर त्या कंपनीचा पेन आणि दुसऱ्या कंपनीचा जरी पेन असला तरी त्याच्यात मिळणारी उपयोगिता, याच्यात मिळणारी उपयोगिता ही वेगवेगळी असू शकते. जरी पेनच्या सहाय्याने आपण लिखाणाचंच काम करत असलो, लिहितच असलो तरी पण त्या उत्पादनापासून मिळणारा आउटपुट आणि त्याच्या असणारी कॉन्फिडन्शियलिटी आपण म्हणूया किंवा त्याच्या असणारी जी काय आउटपुट सॅटिस्फिकेशनच्या सहाय्याने आपण म्हणूया समाधानाची पातळी जी आहे ती भिन्न स्वरूपाची असते. त्यामुळे आयसो क्वांट्स आणि आउटपुट हे दर्शवताना अनुक्रमे 100 आणि 200 एककांचे स्तर किंवा काही ठिकाणी त्यांचे छेदनबिंदू जे आहेत ते बदललेले दिसतात, त्यात बदल होत असतो. याचा अर्थ असा की दोन आउटपुट स्तर म्हणजेच 100 आणि 200 युनिट पर्यंत पोहोचले आहेत. त्याच प्रमाणात भांडवल आणि श्रम वापरणे जे होण्याची शक्यता नाही, परंतु त्या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे देखील दिसतील. त्याच कारणास्तव कोणतेही दोन पृथक्करण एकमेकांना स्पर्श करणार नाहीत अशी ही स्थिती आपल्याला दिसून येते किंवा तशा अनुभवाला येते. आयसो क्वांट्स किंवा उत्पत्तीपर्यंत उतल असतात किंवा उतलत्या स्वरूपाचे आपण म्हणूया असतात. बहुतेक उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक हे भिन्न स्वरूपाचे दर्शवतात किंवा त्याची बदलण्याची क्षमता, पुष्कळता ही मजूर आणि भांडवलासाठी आणि त्या उलट बदलाच्या अनुषंगाने जाऊ शकतो. तथापि ज्या दराने उत्पादनाचा एक घटक हा दुसऱ्यासाठी बदलला जातो, उत्पादन प्रक्रियेत म्हणजे तांत्रिकचा किरकोळ दर हा प्रतिस्थापन करतो किंवा MRTS अनेकदा हा घसरलेला असतो किंवा बदललेला दिसतो. त्यामुळे आयसो क्वांट्स हा उत्पत्तीपर्यंत उतल असतात. बहुतेक उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक हे समांतर स्थितीच्या अनुषंगाने
झालेले दिसतात. त्यात होणारे बदल हे कशा पद्धतीने आहेत किंवा किती आहेत. 2:30 वाजता करतो. 2:30ला करतो ना सर. 2:30 त्याच अनुषंगानं ज्या वेळेला आयसोकॉन्ट हा उत्पत्तीपर्यंत उतल असतात, तशाच पद्धतीने उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक जे असतात ते बदलण्याची क्षमता ही पुष्कळता मजूर किंवा भांडवलासाठी आणि त्या उलट बदललेली स्थिती ही तथापि ज्या कारणाने उत्पादनाचा एक घटक हा दुसऱ्यासाठी किंवा त्यात बदल होऊ नये त्या अनुषंगाने सुद्धा ती स्थिती ही बदलते किंवा उत्पादन प्रक्रियेत म्हणजेच तांत्रिकचा किरकोळ दर जो आहे तो प्रतिस्थापन दर MRTS हा अनेकदा बदललेला असतो किंवा त्या बदलत्या स्थितीशी हा बदलतो किंवा उत्पादनाचा आर्थिक प्रदेश आणि रीज लाईन्स हा सामान्यतः उत्पादन कार्य किंवा आयसोकॉन्ट तयार करतात. जे उतल असतात मूळ संपूर्णपणे हा नकारात्मक किंवा तिरकस असलेला दिसून येतो. एकमेकांना आणि उच्च पातळीवरती हा भागांना छेदत असतात किंवा आयसोकॉन्ट्स हा तितकासा त्या अनुषंगाने बदलत नाही. फंक्शन्समध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो किंवा त्याची प्रक्रिया ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आयसोकॉन्ट्स हा त्याचे काही गुणधर्म असलेला भाग हा त्याशिवाय संपूर्णपणे नकारात्मकरित्या किंवा तिरके नाहीत किंवा दुसऱ्या शब्दात ते सकारात्मक उतार असलेले विभाग आहेत. अंजीर 8.9 उत्पादन कार्य आहे. आयसोकॉन्टच्या संचाच्या रूपात हा चित्रित केले आहेत किंवा जे सकारात्मकपणे परंतु तिरपस स्वरूपाचे जे आहेत ते दिसून येतात. त्या अनुषंगाने त्याचे बदल हे झालेले दिसतात. उत्पादनाचा आर्थिक प्रदेश किंवा रीज लाईन्स सामान्यतः उत्पादन कार्य हे पार पाडू शकतो. मूळ संपूर्णपणे नकारात्मक किंवा तिरकस हा भाग त्याच्यात येतो. उच्च भागांना छेदून येतात किंवा छेदन बिंदू हा नसतो. आउटपुटची पातळी जी आहे ती जास्त असते. डेफिनेटली हा जो वक्र ज्या वेळेला आपण डावीकडून उजवीकडे खाली येणारा पाहतो परंतु तो वरच्या भागाला असेल तर जास्त समाधान देतो आणि जास्त समाधानामुळे उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली दिसते किंवा होत आहे अशी स्थिती त्या ठिकाणी अनुभवायला येत असते. आयसोकॉन्ट्स उत्पत्तीपर्यंत उतल असतात. बहुतेक उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाचे घटक हे समान असतात. बदलण्याची क्षमता ही पुष्कळदा मजूर किंवा भांडवलासाठी आणि त्या उलट बदलाला जाऊ शकतो. तथापि ज्या दराने उत्पादनाचा एक घटक हा दुसऱ्यासाठी बदलला जातो उत्पादन प्रक्रियेत नेहमीच तांत्रिकचा विचार करता या प्रक्रियेच्या अनुषंगाने देखील त्याच्यात काही बदल होतात. उत्पादन प्रक्रियेत म्हणजेच तांत्रिकचा किरकोळ दर हा प्रतिस्थापन किंवा MRTS हा अनेकदा घसरतो किंवा घसरलेल्या स्थितीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या भांडवली आणि भांडवलासाठी आणि त्या उलट बदलाच्या स्थितीच्या अनुषंगाने हा वक्र देखील बहिर्वक्र स्वरूपाचा असल्यामुळे त्यात काही बदल हे प्रामुख्याने दिसून येतात. त्यामुळे उत्पादनाचा आर्थिक प्रदेश आणि रीज लाईन्स ह्या सामान्यतः उत्पादन कार्य आयसोकॉन्ट किंवा तयार करतात. जे उत्तल असतात मूळ संपूर्णपणे हे नकारात्मक किंवा तिरकस असतात. एकमेकांना आणि उच्च भागांना छेदू नका किंवा अनुषंगाने छेदन बिंदू होत नाही परंतु उत्पादन हे जास्तीच असतं किंवा जास्त समाधान देणारं असतं. अशा स्थितीत किंवा अशी जी प्रक्रिया आपण म्हणूया फंक्शनच्या अनुषंगाने आहे तो आयसोकॉन्ट्स हा गुणधर्माच्या अनुषंगाने मिळतो. त्याशिवाय ते संपूर्णपणे नकारात्मकरित्या किंवा उत्पादन कार्य आहे किंवा आयसोकॉन्टच्या संचाच्या रूपात हा चित्रित केलेला आहे जे सकारात्मक आहे. ते इष्टतम संयोजक जे आहे ते किती आहे किंवा घटक आणि निर्मात्याचा समतोल हा आतापर्यंत मी स्पष्ट केले आहे की इनपुटचे वेगवेगळे संयोजन हे कशा अनुमती देतात. निर्मात्याने किंवा उत्पादनाची विशिष्ट पातळी ही गाठली जाते किंवा निर्माता कोणतीही निवड हा करण्यास तयार होत नाही किंवा स्वतंत्र आहे. इनपुट किमती आणि आयएसओ कॉस्ट लाईन्स हा एखादा उत्पादक दिलेल्या खर्चाच्या अधीन राहून जास्तीत जास्त आउटपुट करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा वैकल्पिकरित्या तो आउटपुटच्या दिलेल्या पातळीनुसार हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. दोन्ही
प्रकरणामध्ये किंवा दोन इनपुटची इष्टतम मात्रा ही निवडण्यासाठी उदाहरणार्थ श्रम आणि भांडवल त्याने त्यांची भौतिक उत्पादकता ही तसेच त्याच्या किमतीचा विचार हा केलेला असतो. कारण इष्टतम संयोजन करताना योग्य संयोजन करता असताना उत्पादनाच्या अनुषंगाने कोणता घटक किती वापरला जातो, कशा पद्धतीने वापरला पाहिजे आणि त्याचे मिळणारे आउटपुट बेनिफिट्स हे कशा आहेत, घटक आणि निर्मात्याचा समतोल हा आतापर्यंत किंवा आम्ही स्पष्ट केला आहे. त्या अनुषंगाने इनपुटचे वेगवेगळे संयोजन कसे अनुमती देतात, निर्मात्याने त्याच अनुषंगाने उत्पादनाची विशिष्ट पातळी ही गाठली किंवा गाठली नाही, कोणतीही निवड करण्यास हा स्वतंत्र भाग आहे. इनपुट किमती आणि ISO कॉस्ट लाईन्स जे आहेत ते एखादा उत्पादक घटक जो आहे तो किती वैकल्पिकरित्या महत्त्वाचा आहे किंवा कशा पद्धतीने बेनिफिट्स देऊ शकतो त्याची पातळीनुसार खर्च जो आहे तो विचारात घेतलेला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये दोन इनपुटची किंवा इष्टतम मात्रा ही निवडण्यासाठी उदाहरणार्थ श्रम आणि भांडवल त्यांनी त्याची भौतिक उत्पादकता तसेच त्याच्या किमतीचा विचार केलेला आहे. त्या किमतीच्या विचाराच्या अनुषंगानेच दिलेल्या खर्चासाठी आउटपुटचे जास्तीत जास्त तर्कसंगत उत्पादकाने दिलेल्या खर्चासाठी जास्तीत जास्त उत्पादन करणे हे अपेक्षित आहे. वैकल्पिकरित्या तो दिलेल्या पातळीनुसार खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच वैकल्पिकरित्याच्या अनुषंगाने दिलेल्या पातळीनुसार खर्च ज्या वेळेला कमी होतो किंवा या खर्चाची पातळी घटत जाते त्या अनुषंगाने आउटपुटच्या दिलेल्या पातळी स्तरासाठी खर्च जर कमी झाला तर निश्चितपणे उत्पादन हे वाढलेलं असतं किंवा त्या रकमेच्या अनुषंगाने उत्पादनाची किंमत पातळी ही कमी करण्याचा प्रयत्न केला तर निर्धारित खर्चासाठी आउटपुट वाढण्याऐवजी आउटपुटचे दर त्याच्या समतोल स्थितीत औपचारिकपणे समान राहतात. म्हणजेच दत्तांतरिक प्रतिस्थापनाचा किरकोळ दर हा घटकाच्या समान असणे आवश्यक आहे. तो घटक किती बदलेल, कशा पद्धतीने बदललेला असेल तो आपल्याला पाहावा लागेल. दिलेल्या खर्चासाठी आउटपुटचे जास्तीत जास्तीकरण किंवा तर्कसंगतपणे उत्पादकाने दिलेल्या खर्चासाठी त्याचा वापर होणं अपेक्षित आहे. वैकल्पिकरित्या तो दिलेल्या पातळीनुसार हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आउटपुटच्या दिलेल्या स्तरासाठी जर खर्च कमी झाला तर एखाद्या उत्पादकाने दिलेल्या रकमेच्या उत्पादनाची किंमत किंवा त्या अनुषंगाने कमी करण्याचा प्रयत्न हा झालेला दिसून येतो. निर्धारित खर्चासाठी आउटपुट वाढवण्याऐवजी आउटपुटचे दर जे आहेत ते कमी केले जातात किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होतात. 8.6.2 आणि 8.6.3 या अनुषंगाने सुद्धा खर्च कमी करणं किंवा दिलेल्या खर्चासाठी आउटपुट जास्तीत जास्त असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या तीन समतल रेषाच्या अनुषंगाने किंवा समांतर रेषेच्या अनुषंगाने जो वक्र काढलेला आहे तो बहिर्वक्र स्वरूपाचा FEG हा बहिर्गोल स्वरूपाचा आहे. परंतु K1 L1 ही सरळ रेषा म्हणजेच कॅपिटल आणि लेबर जे आहे ते समांतर पातळीच्या अनुषंगाने झालेलं दिसून येते. परंतु Y म्हणजे झिरो कॅपिटल होऊ शकत नाही, लेबर ही झिरो होऊ शकत नाही. त्यामुळे या रेषेला छेदनबिंदूपर्यंत जाणं आणि काही प्रमाणात कॅपिटलची आवश्यकता देखील असणं हे देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळं टू बी ऑब्टेन अ लेवल ऑफ प्रोडक्शन indicate by ISO quant P the minimum cost that must be incorrect curve in code is given by point E1 the ISO quant line K2 L2. Therefore, point E indicates the point of producer's equilibrium. यातला होणारा समतोल बिंदू किंवा समतोल पातळी जी आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा किती असेल तर ती ISO क्वांटच्या अनुषंगाने OX किंवा OY पर्यंत दर्शविलेली आहे. L1 L2 L3 हा जो डावीकडून उजवीकडे आलेला वक्र आणि त्या किंवा समतल रेषा आपण म्हणूया या समतोल रेषेच्या अनुषंगाने किंवा कॉस्ट आणि जे कॅपिटल आहे किंवा त्या अनुषंगाने वापरलेलं खर्चाचा भाग आपण म्हणूया तो लेबरसाठी केलेला असेल किंवा कॅपिटलच्या अनुषंगाने असेल, त्याच्यावरचा इंटरेस्ट देणं असेल तो किती आहे, कशा पद्धतीने आहे, तो कसा बदललेला आहे तो तिथं पाहायला
जातो. विस्ताराचा मार्ग जो आहे तो किती आहे किंवा कशा पद्धतीने आहे, उत्पादनाचे किंवा त्याच्या उत्पादन दीर्घकाळात आणि अल्प कालावधीमध्ये कशा पद्धतीने वाढलेलं आहे, कशा पद्धतीने बदललेलं आहे, ही दीर्घकाळातली स्थिती जी दर्शवलेली आहे ती दीर्घकाळात कदाचित त्याच्यात बदल होते, परंतु अल्प कालावधीमध्ये याच्यामध्ये फारसे बदल करता येत नाहीत. उत्पादनाचे सर्व घटक हे सर्व सारख्या पद्धतीने वापरले जातात. दीर्घ कालावधीत आउटपुट सर्व घटक व्हेरिएबल जे आहेत ते विस्तृत होते, तर अल्प कालावधीत आउटपुटचा विस्तार हा काही घटक स्थिर आणि काही घटक हे इतरांसह शक्य आहे. चल आम्ही दोन्ही प्रकरणाच्या अनुषंगाने विचार करून दर्शवलेले आपल्याला दिसून येतात. दीर्घकाळात इष्टतम विस्तार मार्ग किंवा दीर्घकाळात आउटपुटच्या विस्तारासह सर्व काही मर्यादा ह्या नाहीत किंवा त्या अनुषंगाने आहेत. उत्पादनाचे घटक हे बदलणारे असतात. फर्मचे उद्दिष्ट हे त्यांचे जास्तीत जास्त वाढ करणे, नफा तो इष्टतम मार्गाने आउटपुट विस्तृत करण्याचा प्रयत्न हा करतो. दिलेल्या फॅक्टर किंवा किंमतीसह इष्टतम विस्तार मार्ग हा क्रमिक स्पर्शिकेच्या बिंदूचे स्थान आहे. आयसोपॉइंट रेषा आणि अनुक्रमे क्रमिक आयसोपॉइंट जे आहेत ते किती किंवा कशा पद्धतीने दर्शवलेले आहे ते सांगितलेलं आहे. उत्पादक किंवा त्यांचे असणारे उत्पादन हे दीर्घकाळात चालू ठेवण्याच्या अनुषंगाने किंवा त्याला जास्तीचा मोबदला मिळवण्याच्या अनुषंगाने कोणताही उत्पादक हा जास्तीची गुंतवणूक करायला तयार असतो आणि तो दीर्घकाळाचा विचार करून गुंतवणूक करत असतो. त्यामुळे निश्चितपणे कॅपिटलची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जास्त करत असतो. त्या अनुषंगाने लेबर इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतो, परंतु लेबर हा जास्तीचा खर्च असतो. कॅपिटलच्या अनुषंगाने ज्यावेळेला भांडवली गुंतवणूक केली जाते त्यावेळेला यंत्रतंत्र खरेदी केले असेल तर ते यंत्रतंत्र दीर्घकाळासाठी वापरलं जातं, उपयुक्त होऊ शकतो. परंतु लेबर कॉस्ट जो आहे, लेबरचा खर्च जो आहे तो कॉस्ट कटिंग करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा कमीत कमी कसा खर्च करता येईल त्या अनुषंगाने त्याच्यावर भर दिलेला असतो. त्यामुळे दीर्घकाळात इष्टतम विस्तार जो आहे तो करण्यावर भर असतो, परंतु अल्पकाळामध्ये तशा पद्धतीने तेवढा भर देणं शक्य नसतं आणि अल्पकाळातले बेनिफिट्स हे देखील अल्पकाळासाठीच विचार करून केलेले असतात. त्यामुळे दीर्घकाळात आउटपुटच्या अनुषंगाने विस्तारास सर्व काही मर्यादा नाहीत. उत्पादनाचे घटक बदलणारे असतात. फर्मचे उद्दिष्ट त्यांची जास्तीत जास्त वाढ करणे, नफा तो इष्टतम मार्गाने आउटपुट विस्तृत करण्याचा प्रयत्न हा करत असतो. दिलेल्या फॅक्टर किंवा किंमतीसह इष्टतम विस्तार जो आहे तो कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे, मार्ग हा क्रमिक दर्शिकेच्या बिंदूच्या अनुषंगाने दाखवलेला आहे. आयसोकॉन्स रेषा आणि अनुक्रमण जो आहे तो आयसोकॉन्सच्या अनुषंगाने दर्शवला जाऊ शकतो. त्यामुळे शॉर्ट रन आणि लॉंग रन ज्यावेळेला आपण लॉंग रनचा विचार करू शकतो त्यावेळेला लॉंग रनचे बेनिफिट्स निश्चित हे जास्त असतात, परंतु लॉंग रनमध्ये पण किती लॉंग किंवा किती दीर्घकाळ असावा याच्याशी संबंधित असणारा भाग आहे. अल्प कालावधीमध्ये अल्पावधीत भांडवल हा एक निश्चित घटक असतो आणि त्यामुळे त्याची रक्कम ही स्थिर राहते. श्रम मात्र किंवा परिवर्तनशील आहे आणि उत्पादक हे त्याचे उत्पादन वाढवू शकतो किंवा त्या अनुषंगाने उत्पादन घेतले जाऊ शकतं. अक्षरशः समांतर सरळ रेषेच्या श्रमाचे प्रमाण हे वाढवणे, जे घटक मोजला जातो किंवा अंजीरच्या उत्पादनाचा तर ज्यावेळेला विचार करतो आपण त्यावेळेला 8.15 मध्ये हा सरळ रेषा किंवा AB हा दर्शवलेला आहे. अल्पावधीत OA वर एकूण भांडवलाची रक्कम जी आहे ती निश्चित केल्याप्रमाणे विस्ताराचा मार्ग हा दर्शवलेला असतो. त्याच अनुषंगाने अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधीत ह्यात कसा बदल होऊ शकतो किंवा AB A2 किंवा AB बरोबर OA वर एकूण भांडवलाची रक्कम जी आहे ती निश्चित केलेली आपल्याला पाहायला मिळते की त्या अनुषंगाने तसा बदल हा झालेला दिसून येतो. शॉर्ट रनमध्ये किंवा लॉंग रनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कसे बदल असतील, किती बदल असतील ते आपल्याला पाहावे लागतील. त्यामुळे अल्प कालावधीत कशा पद्धतीने बदलत आहेत, दीर्घ कालावधीमध्ये कसे बदल होत आहेत, ते कितीनं बदलू शकतात, कशा पद्धतीनं बदलू शकतात त्या अनुषंगाने त्याच्यातला आपण बारकावे हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने असेल किंवा भांडवली गुंतवणुकीच्या अनुषंगाने असेल ते आपण पाहण्याचा निश्चितपणे याच्यात प्रयत्न करत आहोत. या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने विस्तारक्षम अशा पद्धतीने म्हणतो आपण. विस्तारक्षमच्या अनुषंगाने किंवा दिलेल्या खर्चासाठी आउटपुटचे जास्तीत जास्त किंवा जास्तीकरण हे तर्कसंगत उत्पादकाने दिलेल्या खर्चासाठी हे जास्तीत जास्त उत्पादन करणे अपेक्षित आहे.
वैकल्पिकरित्या तो दिलेल्या पातळीनुसार खर्च हा कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर आउटपुटच्या दिलेल्या स्तरासाठी हा खर्च कमी करणे किंवा एखाद्या उत्पादकाने दिलेल्या रकमेच्या उत्पादनाची किंमत ही कमी करण्याचा प्रयत्न हा केला जातो. निर्धारित खर्चासाठी आउटपुट वाढवण्याऐवजी आउटपुट कसं ठेवता येईल त्या अनुषंगाने त्याची माहिती सांगितलेली दिसते. जे पाठीमाग आपण ISO कोणत्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहिलं त्यात या भांडवलाची रक्कम ही कशा पद्धतीने असते किंवा त्याचं श्रमाचे प्रमाण निश्चित असलेले दिसून येतं. त्याचबरोबर सुरुवातीलाच श्रमाचे किरकोळ उत्पादन जे आहे किंवा त्या अनुषंगाने होणारी रक्कम ही विचारात घेतली जाते. ABCD आणि G हे जे बिंदू दाखवलेले आहेत कमी किंवा जास्त कमी किंवा जास्त कमी जास्त या अनुषंगाने कॅपिटल आणि लेबर जे आहे ते कशा पद्धतीने आहे, भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण हे निश्चित असलेल्या प्रकरणात किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे दर्शवलेले आहेत. या प्रकरणात किंवा सुरुवातीला श्रमाचे किरकोळ उत्पादन वाढेल, रक्कम वाढली आहे आणि किरकोळ उत्पादन देखील सरासरी वाढेल. त्यासह उत्पादन किंवा या स्थितीत एकूण उत्पादनात वाढ होते. जर व्हेरिएबल किंवा इनपुट जे वाढतात किंवा बदलतात त्याला श्रम आणखी वाढलेले तर किरकोळ उत्पादन एका बिंदूनंतर वाढणे थांबते आणि त्यामुळे एकूण वाढीचा दर हा जास्त होत असतो किंवा उत्पादन देखील बनण्याची किंवा त्या अनुषंगाने बदल होण्याची स्थिती ही आपल्याला अनुभवायला मिळत असते. आता या बदलत्या स्थिती किंवा बदलत्या काळानुसार कशा पद्धतीनं उत्पादन प्रक्रिया बदलते, त्यातले घटक कोणते बदलू शकतात, किती बदलू शकतात ते आपल्याला अगत्याने पाहावं लागेल. त्यामुळे शेवटी किरकोळ उत्पादनाच्या बरोबरच व्हेरिएबल्स किंवा त्याचे इनपुट जे असतात ते श्रम, भांडवल किंवा किरकोळ उत्पादन हे एका बिंदूनंतर ठराविक ठिकाणी वाढतात, ते बदलतात. त्याच अनुषंगाने लेबर आणि कॅपिटलमध्ये कमी जास्त केल्यामुळं P = 15 म्हणजे 50 युनिट्स एवढंच उत्पादन त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर इनपुट आणि आउटपुटचं समीकरण जे आता आपण चर्चेत घेतलं तर जेव्हा उत्पादनाचे घटक हे पर्यायी नसतात किंवा पूरक तांत्रिक गुणांक निश्चित केले आहेत, याच अनुषंगाने विधानाचा अर्थ हा जेव्हा उत्पादनाचे घटक हे वापरले जातात तेव्हाच इष्टतम उत्पादन मिळते. निश्चित प्रमाणात त्यात जर बदल झाला तर त्या घटकाच्या अनुषंगाने डावीकडून उजवीकडे जात असणारा परंतु केंद्रबिंदूशी स्पर्श करून जाणारा OR किंवा या ठिकाणी OP अशा पद्धतीचा जो वक्र आहे तो सरळ रेषा किंवा समांतरता दाखवतोय, परंतु तशा पद्धतीची समांतरता येऊ शकत नाही. कोणता तरी घटक कमी किंवा जास्त असू शकतो. केंद्रबिंदूशी समान असणे किंवा एकदम कॅपिटल कॉन्स्टंट ठेवणं आणि त्याच पद्धतीने लेबर देखील कॉन्स्टंट ठेवणं किंवा एखाद्या वेळेला लेबर वाढवणं किंवा एखाद्या वेळेला कॅपिटल वाढवणं कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. त्यामुळं अशा पद्धतीची समांतरता येणं ही शक्य होत नाही किंवा गुणांक हा निश्चित केले आहेत. या विधानाचा अर्थ जेव्हा उत्पादनाचे घटक हे वापरले जातात तेव्हाच इष्टतम उत्पादन हे मिळते. निश्चित प्रमाणात त्याची स्थिती जी आहे ती झालेली दिसून येते तर निश्चितता त्याच्यात अनुभवायला मिळते. उत्पादन कार्य हे दर्शवतात किंवा घटक इनपुट हे बदलत असताना आउटपुट कसे बदलते म्हणून त्याचं चित्रण केलं जातं किंवा त्याच अनुषंगाने नेहमीच अनेक ISO कोडच्या अनुषंगाने उत्पादनाचे स्तर, उत्पादनाच्या एका विशिष्ट स्तराचे चित्रण करणारे एक ISO कोड्स जे आहेत ते दर्शवलेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने त्याच्यातले असणारे बदल किंवा त्याच्यातली असणारी स्थिती ही त्या पद्धतीनं दिसून येऊ शकते. त्यामुळं एकूण मूळ बिंदूशी किंवा मूळ घटकाशी जर विचार केला तर उच्च ISO कोड हे विचारात घेतलेले आहे. उत्पादकाला ISO कोड हा किती असू शकतो किंवा 4 दर्शवणारा एक भाग तो त्या अनुषंगाने येऊ शकतो. तो बहिर्वक्र स्वरूपाचा अशा पद्धतीने 1 किंवा P1, P2, P3, P4 100, 200, 300 आणि 400 युनिट्स एवढं प्रोडक्शन किंवा तेवढ्या अनुषंगाने उत्पादन हे तयार होत असतं. त्यासाठी वापरलेले निश्चित घटक आहेत ते म्हणजे भांडवल आहे आणि श्रमिक आहेत किंवा कामगार आहेत. या अनुषंगाने लेबर आणि कॅपिटलचा वापर केलेला आपल्याला दिसतो. व्हेन अ नंबर ऑफ ISO कोड्स आर डिफिकल्ट
together we get an isocont map. आयसोकॉनच्या गृहीतकाच्या अनुषंगाने किंवा आयसोकॉनचे विश्लेषण साधारणपणे खालील गृहीतकावर आधारलेलं आहे. सामान्यतः असे गृहीत धरले जाते की फक्त दोन घटक किंवा इनपुट जे आहेत ते उत्पादन, त्यामुळे त्या अनुषंगाने संकल्पनेचे भौमितिक प्रदर्शन हे सोपे होते, कारण आपण सहजपणे आकृतीद्वारे किंवा आकृती काढू शकतो. जर आपण हे गृहीत स्वरूप दिले आणि उत्पादनाच्या 4 किंवा 5 घटकांचा विचार केला तर उत्पादनाचे 4च घटक खरं तर प्रामुख्याने भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन किंवा त्याच अनुषंगाने काही घटक ॲडिशन वास्तविकता लक्षात घेऊन आम्ही आकृतीबद्ध प्रतिनिधित्व करण्यास किंवा वापरण्यास सक्षम नाही किंवा त्या अनुषंगाने त्याची आकृती ही काढता येत नसते, कारण वास्तविकता ही 2 घटकाचा विचार करूनच आकृती काढता येऊ शकते. जास्तीचे घटक ज्यावेळेला असतील त्या अनुषंगाने त्याची मांडणी ही करावी लागते. बीजगणितीय पद्धतीचा त्याच्यात अवलंब करता येतो. या अवलंबाच्या आधारे उत्पादनाचे घटक जे आहेत ते किती वापरतील, कशा पद्धतीने वापरतील ते पाहावं लागेल. सामान्यतः ही असणारी काही गृहीतक आपण विचारात घेतलेली आहेत. या गृहीतकाच्या अनुषंगाने इनपुट आउटपुट या निश्चित बाबी आहेत, त्याच्यात फारसा बदल होत नाही. जर काही गृहीतकाच्या अनुषंगाने सहजपणे त्याच्यात काही बदल झाले तर उत्पादनाच्या 4 किंवा 5 घटकांचा विस्तार किंवा विचार हा करावा लागतो. त्याच अनुषंगाने सक्षमता नाही किंवा बीजगणिताच्या अनुषंगाने ते मांडता येतो, परंतु भौमितिक दृष्टीने त्याची मांडणी करणं आकृतीच्या सहाय्याने 5 घटकाच्या अनुषंगाने ही कठीण जाऊ शकतं. त्याची काही वैशिष्ट्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ज्यावेळेला आपण म्हणतो, एक गुळगुळीत किंवा अखंड आयसोकॉन्ट हे जे काय दर्शवतो त्या अनुषंगाने पारंपरिक मध्ये स्वीकारले गेले आहे. आर्थिक सिद्धांतामध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत. आयसोकॉन्ट हा ऋणात्मकपणे उतार आहेत. उच्च आयसोकॉन्ट हा मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करते. आयसोकॉन्ट किंवा ऋणात्मक उतार हा त्या टप्प्यावर किंवा त्या विशिष्ट घटकाशी संबंधित असतो, त्यामुळे याच्यात झालेले बदल हे किती असतील, कशा पद्धतीने आहेत. उच्च आयसोकॉन्ट हा मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करते. कोणतेही 2 समांश हे एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत. आयसोकॉन्ट किंवा उत्पत्तीपर्यंत उतल स्वरूपाचे असतात किंवा त्याला उतलता स्थिती जी आहे ती अनुभवायला आलेली दिसते. त्याचबरोबर एक गुळगुळीत किंवा अखंड आयसोकॉन्ट जे पारंपरिकमध्ये दर्शवले आहेत. आयसोकॉन्ट हा ऋणात्मकपणे उतार आहेत. उच्च आयसोकॉन्ट हा मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करते. कोणतेही 2 हा समावेश किंवा एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत. त्याच अनुषंगाने आयसोकॉन्ट उत्पत्तीपर्यंत हा उतलता भाग दर्शवणारे आपल्याला दिसून येतात. एक गुळगुळीत किंवा अखंड आयसोकॉन्ट जे पारंपरिक पद्धतीने किंवा पारंपरिकपणे काढलेले किंवा निर्देशित केलेले दिसून येतात. आयसोकॉन्ट हा ऋणात्मकपणे उतार आहेत. उच्च आयसोकॉन्ट किंवा मोठ्या आउटपुटचे प्रतिनिधित्व करते. कोणतेही 2 समांश जे आहेत ते एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत आणि त्या उत्पत्तीपर्यंत त्याच्यातला बदल हा दर्शविलेला असतो. आयसोकॉन्टचे ऋणात्मकपणे उतार आहेत. साधारणपणे आयसोकॉन्टचे डावीकडून उजवीकडे खाली उतरतात असे सूचित करतात, कारण नकारात्मक उतार हा आयसोकॉन्टच्या अनुषंगाने वैशिष्ट्याचे कारण म्हणजेच जेव्हा एका घटकांचे प्रमाण हे कमी केले जाते तेव्हा उत्पादनाची समान पातळी ही असू शकते. जेव्हा दुसऱ्याचे प्रमाण वाढवले जाते तेव्हाच त्याचे देखील प्रमाणात बदल केलेला असतो. त्यामुळे आयसोकॉन्टच्या अनुषंगाने किती बदल होईल, कशा पद्धतीने बदल होईल तो आपल्याला पाहावा लागेल. या अनुषंगाने ABCD हा जो आहे तो बहिरोख स्वरूपाचा किंवा P100 युनिट्स चा दर्शवलेला आहे. P = 100 युनिट्स किंवा प्रोडक्शन जे आहे ते किती आहे तर 100 युनिट्स झालेलं आपल्याला अनुभवायला येते. आयसोकॉन्ट हॅव्हिंग पॉझिटिव्हली स्लोप सिग्मेंट असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. उच्च आयसोकॉन्ट हा मोठ्या आउटपुटचे प्रमाण किंवा त्याच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने उच्चतम स्थितीचा जो आहे तो दर्शवलेला आहे. उत्पत्तीपर्यंत किंवा त्याचा असणारा बिंदू जो आहे तो P2 किंवा 200 पर्यंत आहे. P1 हा 100 पर्यंत आहे, 100 युनिट्स आहे, म्हणजेच तो डावीकडून उजवीकडे खाली उतरत आहे. परंतु 0, 10 आणि 15 किंवा
एक स्थिती जी आहे ती 10, 20, 30 या अनुषंगाने ती बदललेली आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने त्याचे झालेले बदल हे अनुभवायला मिळतात. कोणतेही दोन समावेश हे एकमेकांना छेदत नाहीत किंवा स्पर्शही करत नाहीत, ते सरळ रेष किंवा बहिर्वक्र स्वरूपाचे असतात. या ठिकाणी P1 P2 एकमेकाला ए बिंदूत छेदलेले आहेत, परंतु अशा पद्धतीचे उत्पादन कमी किंवा जास्त हे एका घटकाचं आणि दुसऱ्या घटकाचं एकामेकामुळं होऊ शकत नाही. त्याचा भांडवली गुंतवणुकीशी काहीही संबंध नसतो किंवा लेबरशी त्याचा काही संबंध नसतो. त्या घटकाचे लेबर जे आहेत ते त्या पद्धतीनेच वापरावे लागतात किंवा तशा पद्धतीने त्याचा वापर हा होणं महत्त्वाचं असतं, अगत्याचं असतं. त्यामुळे वेगळे घटक किंवा वेगळी उत्पादनाची शैली ही निर्माण होऊ शकते. प्रत्येक उद्योग व्यवसाय हा वेगळा असतो, त्याच्यामुळे मिळणारं समाधान, मिळणारं आउटपुट हे देखील तेवढंच वेगळ्या स्वरूपाचं असू शकतं. त्यामुळे उत्पादनाचा निश्चित अर्थ, त्याच्या असणाऱ्या प्रादेशिक स्थिती, त्याची स्थिती अंतर्गत त्याचे फंक्शन्स हे कशा पद्धतीने आहेत, ISO कॉन्सेप्ट कशा पद्धतीने होऊ शकतो, त्याची इष्टतम किंवा सकारात्मक बाजू जर पाहिली तर ते कोणते आहेत. इनपुट किंवा त्याच्या साधन सामग्रीची किंमत आहे, लायसन्सच्या अनुषंगाने आहे. एखादा उत्पादक दिलेल्या खर्चाच्या अधीन राहून काही उत्पादन घेत असतो, त्या उत्पादनाच्या अनुषंगाने वैकल्पिकरित्या काही बाबी ह्या विचारात घ्याव्या लागतात. त्या आउटपुटच्या किंवा दिलेल्या घटकाच्या अनुषंगाने कशा बदललेल्या आहेत, दिलेल्या खर्चासाठी किती साधन सामग्री कशा पद्धतीने वापरलेल्या आहे ते आपल्याला पाहावे लागेल. या बहिर्वक्र किंवा बहिर्गोल असणाऱ्या साधन सामग्री विस्तारित घटक आपल्याला दिसून येतात. विस्ताराचा मार्ग हा उत्पादक किंवा त्यांचे उत्पादन दीर्घकाळात आणि अल्पावधीत हे वाढवतात. त्याचबरोबर दीर्घकाळात इष्टतम विस्तार मार्ग जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीने आहे, तो आपल्याला दीर्घकाळाच्या अनुषंगाने दिसेल. शॉर्ट रनमध्ये तशा पद्धतीचा अनुभवायला येणार नाही. कन्क्लुजनकडे येत असताना एकक उत्पादन कार्याच्या संकल्पनेपासून सुरू होते, त्याचा संदर्भ हा इनपुट आहे आणि आउटपुटच्या दरम्यान कार्यसंबंध होऊ शकतो. ISO कॉन्सेप्टमध्ये व्याख्या आणि त्याचे 3 प्रकारचे ISO कॉन्सेप्ट स्पष्टीकरण, कन्व्हेन्शन ISO कॉन्ट, रेखीय ISO कॉन्ट आणि आउटपुट किंवा जास्तीचे ऋणात्मक स्वरूपाचा असणारा स्लोप हा देखील त्याच्यातला महत्त्वाचा भाग हा त्याच्या गुणधर्मामध्ये विचार घेतला जातो. जास्त ISO कॉन्ट किंवा एक मोठे आउटपुट दर्शवणारा आणि जास्त आउटपुट कमी आउटपुट दर्शवणारे बिंदू या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. ISO कॉन्ट उत्पत्तीपर्यंत उतल असतात, इथून आपण विचार करता त्याच्या अनुषंगाने ओळखले जाणारे भाग हे वेगवेगळे असू शकतात. उत्पादन आणि त्या अनुषंगाने उत्पादनाचे घटक हे आपल्याला पाहावे लागणार आहेत किंवा त्या अनुषंगाने तसे विचार करावे लागतील. इष्टतम पातळी किंवा समतोल पातळी गाठण्याचा प्रयत्न हा ISO कॉन्टकडून केला जातो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.